आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक खूपच रंजक होणार आहेत. कारण यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवताना अनेक तडजोडी कराव्या लागणार आहेत. शिवसेनेचे माजी खासदार शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी मंचर येथे उपस्थित होते. आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत करत त्यांच्याबरोबर एकाच गाडीत प्रवास केला. हा प्रवास आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कुठेपर्यंत जाणार असा प्रश्न विचारला जातोय. यातून विविध चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मंचर येथे विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी आणि शरद पवारच्या सभेनंतर उत्तर सभेसाठी आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आढळराव पाटील उपस्थित होते. त्यामुळे आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट.